हाय हॅलो नमस्कार मी रंभा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे तुळशीचं लग्न। तर चला छान अशी तयारी पण झाली, सगळी तयारी केली आहे। आता छान असं तुळशीचं लग्न करा, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। तुळशीच्या लग्नासाठी लागणारं सगळं साहित्य मी ना एका जागेवरती जमा केलं। म्हटलं चला ना मग तुळशीचं लग्न ब्राह्मण काका आले ना मग सगळं ना घाई करतात, त्यासाठी ना जे काही लागतं सगळं ताटामध्ये घेतलं। हळदी कुंकू, खायची पानं, कृष्ण, घंटी, गणपती बाप्पा, धूप, तांदूळ अक्षदांसाठी, आणखीन तुपाचा दिवा, वात, तुळशी मातेची ओटी भरण्यासाठी ओटीचं साहित्य, अत्तर, कापूर, आरतीसाठी सगळं साहित्य गोळा करून ठेवलं। असं साहित्य गोळा करून ठेवलं ना मग आपल्याला ना काहीच प्रॉब्लेम येत नाही पूजा करताना, आणि काही गडबड होत नाही। पाणी घेतलं आणि तामण घेतलं, पळी घेतली आणि सगळं सामान गोळा केलं, कलश तयार केला। कलशमध्ये ना तांदूळ, हळदी कुंकू, आपलं ना 1 रुपयाचं नाणं टाकून छान असा ना कलश तयार केला। त्याच्यावरती स्वस्तिक पण काढणार होते मी, मग कसं आहे ना तयारी करून ठेवली ना मग काहीच अडचण येत नाही। ताटामध्ये प्रसाद, खिरीचा प्रसाद पण करायचा होता, तुळशीचे मंजुळा वगैरे सुद्धा घेतलेले। अशा पद्धतीने सगळं साहित्य तयार करून घेतलेलं। आणि कुठला पण सण असो काय असो बघा, आपण अशी तयारी करून ठेवली ना आपल्याला कुठल्याच प्रकारची ना अडचण येत नाही। असे पाठ सुद्धा काढून ठेवलेले, म्हटलं पुसून घ्यावेत। आता चौरंग पाट, छोटा पाट कृष्णासाठी छान असं ना तयार करून पुसून ठेवलं होतं। आणि ना आता सण म्हटलं काय, आता तुळशीचं लग्न मुहूर्तावरती म्हटलं ना तर घराला तोरण तर झालंच पाहिजे। मग आंब्याच्या ना पानांचं छान असं घराला तोरण केलं, लावून घेतलं। छान असं ना उंबरठ्याची पण पूजा केलेली। पहा किती छान अशी मी ना तुळशी मातेला ना साडी घातलेली। मी दरवर्षीच मी अशा पद्धतीने तुळशी मातेला ना सजवत असते नवरीसारखं। छान अशी पिवळ्या रंगाची ना मी तुळशी मातेला साडी घातली, खूप छान दिसत होती तुळशी माता। आणि ना तुम्हाला कशी वाटते ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा, माझी तुळशी माता कशी दिसते ते। तर छान असं तुळशी मातेला मी ना साडी घालून घेतली एका साईडला। लगेच मग मी ना प्रसादात ना कसं आहे ना सणासुदीला ना म्हणजे कोणतं पण पूजा असते ना तर खीर करतात ना, मग मी ना खीर करून ठेवली। छान अशी तुळशीच्या समोर रांगोळी पण काढली, साधी सुधीच काढली, त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे, आणि मग लगेच दारात सुद्धा रांगोळी काढली। छान अशी सगळीकडे सजावट केली, छान दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण वगैरे लावलं। मग अशी सजावट करून ठेवली की मग संध्याकाळी ना तुळशीच्या लग्नाच्या वेळेस काहीच प्रॉब्लेम येत नाही। मग संध्याकाळी 5:30 पावणे 6 वाजता सगळे पाट वगैरे, चौरंग वगैरे सगळे नेऊन ठेवले। ब्राह्मण काका यायची वेळ झाली होती। मग जे काही साहित्य जमा केलं होतं ते सगळं मग मी ना तुळशीच्या ओट्यावरती नेऊन ठेवलं। दोन्ही साईडला तुळशीच्या दोन्ही साईडला 2 समई लावल्या, पूर्वेकडे तोंड करून तुळशी मातेमध्ये तुपाचा दिवा करून लावला। आणि दरवर्षीच मी ना अशा पद्धतीने ना तुळशी मातेची पूजा करत असते। आणि कसं आहे ही ना कार्तिकी एकादशीच्या ना आधी म्हणजे कार्तिकी एकादशीच्या दिवसापासून ना 2 ते 3 दिवस तुळशी मातेचं लग्न केलं जातं। तर दरवर्षी मग मी ना अशा पद्धतीचं लग्न करत असते। तुळशीचं लग्न लावण्यासाठी जे मध्ये अंतरपाट धरतात ना तोही काढून ठेवला। आणि मग तुळशीसाठी ना सगळं साहित्य आणलं होतं बघा, ते आपलं कवट, चिंच, बोर, आवळा, आणखीन तुळशीसाठी ना खूप छान असं ना सौभाग्याचं लेणं आणलं होतं, गळ्यातलं वगैरे आणलं होतं। ते पण मी तुळशी मातेला ठेवणारच होते, पण चला म्हटलं आता दिवे पण लावतात ना, मग थोडा अंधार पडायला लागलेला, मग सगळे दिवे वगैरे, दिव्यामध्ये तेल, वात वगैरे तयारी करून ठेवली होती। पल्लवी मध्ये करत होती। हे तुळशीचं पान का तुळची?
तुळशीच्या लग्नासाठी ना चिंच, बोरा, कऊट, आवळा वगैरे ते जे बांगड्या, आरसा वगैरे असतं ना ते सगळं मांडून घेतलं. खूप सुंदर असं ना तुळशी मातेला ना गळ्यातलं वगैरे पण आणलेलं सगळं ठेवून दिलं मग मी तुळशी मातेच्या कुंडीमध्ये. आणि तुपाचा दिवा सुद्धा लावला होता मी एका साईडला ना. सगळीकडे जसं जसं तुळशीचं लग्न लागेल ना तसं तसं फटाके पण वाजत होते. त्या बांगड्या आणल्या होत्या ना त्यांना अशा तुळशीमध्ये ना ते तुळशीला ना असे अडकवतात. कसं लहानपणापासूनच म्हणजे आम्हाला माहिती आहे ना म्हणून अशा ठेवल्या नाही. ज्या बांगड्या आणल्या होत्या ना 6 त्या बांगड्या सगळ्या तुळशी मातेला अशा वरती लावून दिल्या. आणि जो कापूस असतो ना कापसाचं वस्त्र म्हणून असताना ते सगळीकडे असं थोडं 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 ना असं सगळीकडे लावून दिलं. आणि छान असं ना तुळशी मातेला आणलेलं खूप सुंदर असं मंगळसूत्र होतं. खूप छान वाटलं. तेही मी त्या तुळशी मातेला घातलं. साडी घातलेली तुळशी माता खूप सुंदर दिसत होते. मग सगळं साहित्य आणि सजवल्यानंतर तर खूपच छान दिसत होते. ब्राह्मण काका आले होते. सगळी तयार झाली. मग ब्राह्मण काकांनी छान अशी पूजेची सुरुवात केली. नमस्कार करावा. नमस्कार मी देवाला 7 वेळेस नमस्कार करा. 7 वेळा देवाच्या पाया पडा. उभा करायचा आणि एका जागेला लावून दे. इष्टदेवताभ्यो नमः महा, कुलदेवताभ्यो नमः महा, ग्रामदेवताभ्यो नमः महा, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातापितृभ्यो नमः, श्रीलक्ष्मी नारायणभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. निर्विघ्नमस्तु एकदन्तस्य कपिलविजनकः लम्बोदरस्य विघ्नविघ्नाशङ्गणादिपः धूम्रकेतुगणादक्ष धूम्रकेतुगणादक्ष भालचन्द्रगजन्नः नवादशैतानि नामानि सर्वमङ्गलमङ्गले सहस्रनामानि पाण्यामध्ये बुडबुडू डोळे पाणी लावा. हात पुढे करा. पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः. पुन्हा पाणी करून नारायण नमः. पुन्हा पाणी प्या माधवाय नमः. चौथ्याचं पाणी तांबडं सोडा. ओम गोविंदाय नमः. विष्णुवे नमः. मधुसूदनाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. पुरुषदेशाय नमः. पुत्राय नमः. बलरामाय नमः. दामोदराय नमः. संकृतनाय नमः. वासुदेवाय नमः. वासुदेवाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षाय नमः. नरसिंहाय नमः. अच्युतमाय नमः. उपेन्द्राय नमः. हरे नमः. श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मदेवतः देवी गायत्रीचंद्र प्राणायामृता पूजोत्तरसमुदं ब्रह्मपुरवस्त्रम. नमस्कार करावा. नमस्कार मी. हातामध्ये पाणी घ्या. वंजळीमध्ये पाणी घ्या. ओम श्रीमन महाभगवतो महापुरुषस्य विश्वराज्ञा पर्वतमानस्य आद्य ब्राह्मण पराजेश्वरे श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वरे प्रथमजाने कलिगे प्रथमजाने भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे गोदावरी हा दक्षिणेकडे शालिपुणे 47 विश्वावसनाम संवत्सरे उत्तरायणे आपण पंचमदेव उत्तरायणे वसंतरदौ कार्तिक मासे शुक्लपक्षे पूर्णिमा तिथौ पूर्णिमा तत् बृहस्पति वासरे मंगलवासरे विष्णुगणे वर्तमाने मंगलवासरे अश्विनी दिवस नक्षत्र विष्णुगणे वर्तमाने चंद्र श्री सूर्य देवेशो ग्रहेषु यथायतं राशदानशदेशो सत्सो शुभनामाय शुभनादेवे शुभगणे गणा विशेषणा दादालंकर श्रमाय कश्यपतरपन्नहं म्हणायचे मम मना आत्मनः स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल पीडा परिहरार्थ मनोकामना सिद्ध्यर्थ राधा दामोदर देवता तुलसी पूजनम सह गणपति पूजनम कलश पूजनम करिष्ये. थोडं पाणी तांबडमध्ये ओम दाता बहिणी उद्बत्ती जाऊ. ओम दाता महागणपती हे आहे धूप आहे ते लाव चालतं लाव. महागणपतीची पण पूजा करतो. महागणपती देवता हा. आता आपलं गणपती पूजन करायचं. सुपरी म्हणजे गणपती मानाचा. गणपती पूजन करा. गणपती लक्षात महा महागणपती महा गणपती तांबडत काढून घ्या. महागणपती महा आभरण अक्षर तांबडे घ्या. महागणपती महा आसन ठेवता. महागणपती हातामध्ये अक्षता घ्या. देवाच्या जागेवर अक्ष ठेवा. महागणपती आसन अक्षर तांबडे हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता भवतो शवे नेत्रेतो नहिरे प्रकाश वसरे अत्यंत साजरे माता सिंदूर पाजरे बरे दुर्गांतिरा सुरे
माझे चित्तविरे मनोरथ पूर्ण जय कोण चिंता हरे गोसावे सुतवासुदेव कविरे या मोरयाला हे तुला मोदवड हे फार रे अगर पुढे तहा तो अधिकार हे कर विघ्नांचा संहार हे तुला मोदक आवड हे फार रे भाद्रपदाची शुद्ध चतुर रे प्रतिवार शिकयणार हे तुला मोदक आवड हे फार रे दुर्वाहरणे भवप्रेमाचे शेंदूर चरचिटलाल रे तुला मोदक आवड हे फार रे तू तारक रे मी बालक रे वाहतो फुलांचा हार रे तुला मोदक आवड हे फार रे एका जनार्दने म्हणे रमापते सेवक गुंते पहार रे तुला मोदक आवड हे फार रे श्री गजानन जय गजानन पार्वतीचा सुकुमार हे तुला मोदक आवड हे फार रे मोरया मोरया मी बाळकाने तुझी सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तुगाल बोडी मोरया मोरया गोड हे नाम तुझे कृपा सागरा हेच माहेर माझे तुझे सोंडवाकडे चरंदा मला बुद्धी दे रे मोरया भगवंता गणेश गौरीचा नंदन सिद्धिबुद्धीचा दाता पूर्ण आदिवल्लावा गजवदन मंगलमूर्ती मोरया अक्षतपूर गणपती नमः गणपती बाप्पा मोरया मनमंगलमूर्ती मोरया आत्मनगर हे पाणी प्रबळ सोडा कार्य शुद्ध माया तू प्रसन्न येतोय धातरी विघ्नांना शुद्ध सर्वाणी सुरनायक आणि नकुर्द जारा पूजन श्री शुद्ध विनायक देवतः प्रियता नम महिता पूजा कलश पूजा करा कलशामध्ये थोडा पाणी घाला इमाम्य गंगेश यमुनेचे गोदावरी कलशामध्ये हे पहा असं कुठे असात्मती गंगेश बुडा इमाम्य गंगेश यमुनेचे गोदावरी गोदावरी नर्मदे सिंधू कावेरी जलसंगरू कलशाला गंधेचे पटपटे बुडा मला या जलसंबधम घनसागरम मनोहरम चंद्रम जपरती आम्ही कांडात कांडात प्रतरंगे पुरुषंबरी बाण दुर्वेन सहजन कलश देवता आम्ही हिरण्यगर्भगर्भस्य हिरण्यगर्भगर्भ हिमविद कलशामध्ये फुल वहा हिरण्यगर्भ हिमविद कलशामध्ये सुपल शुद्ध देवा अमर महाहिमा सर्वबंधू जय मानव तजिरम तत्वाय आम्ही ब्रह्मणगदमानसो कलश मनसाय सहपरिवाराय सायुराय सह सापयामी हतविदक्षराय कलशावरती अक्षर वहा वरुणाय नमः वरुणे नमः अवयर्गस्य नम्रपरिवी आम्ही हे फुल घ्या पाण्यात बुडवा पूर्ण पाणी सोडा माधव्य माध्यम समर्पी आम्ही ते फुल घ्या पंचामृत बुडवा पंचामृत सोडा कलशावरती वरुणाय नमः फुल ठेवा ताटामध्ये चांगलं फुल घ्या चांगलं पाणी सोडा वरुणाय नमः वरुणे नमः पहिली पंचामृत ते फुल घ्या गंधात बुडवा गंध सोडा वरुणाय नमः चंद्रमध्ये फुल ठेवा तरी वरुणाय नमः पुन्हा कलशावरती असतात बघा अलंकार दक्षिणामध्ये आम्ही कलशावरती असलेली कुंकुम बघा हरित राजे कुंकुम सौभाग्य बंधुपरवी आम्ही अलंकार दक्षिणांबरोबरवी आम्ही फुल बघा माल्याने सुगंधने मालिकाना प्रभमया व्रताना पूजार्थ पुष्पाने समरवी आम्ही कलशदेवतः जपागुण गंगा शंगाशम पापगरम कृष्णदेवागरम दधिशंकरिशारा भांसुदेव संभवम नमामि शेषरं संभुरम गुणविजनम धरणीगर्भ संभूतं विद्युत कांति समप्रभम कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणम्यामः प्रियंगं कलिका शारपणं सौम्यतम गणपति अम्बुजं प्रणम्यामः देवानांचे रचनांचे गुरुकांजल सजभम बुद्धबुद्धं तदेशं तन्नमः सर्वशास्त्र प्रवक्तारं भारतमः वीरांगदेवतन्मः आवरणं पुनस्तरः ओम प्रसन्नदेवतामृतस्य आसनं आसनं तत्त्वज्ञानी पृथ्वीमध्ये पाचवे पाणी घाला ओम एतावनस्य महिमा तो जाय सुपरिजाव आले मम्मी सुटना भक्ता समर्पितं देवलोकना संगमसरे राधादेवतन्मः दिसते आजी इकडे कटाव त्यानंतर पाचवेस पंचामृत झालं असं पंचामृत पहिलं स्थानांवर आम्ही महागुण असं पंचामृत पहिलं स्थानांवर आम्ही चंद्रबंधा राधा देवते महा रवी सावंत आम्ही आशीर्वाद सोडमा संघाचे प्रतिष्ठा रे सावंत राधा देवते महा यांच्या समोर आम्ही मधुवाचा अखंड पाचवे झाला मधुवाचा येते मधुवाचा येते मधुमान होते मधु संघ सुद्धा समोर आम्ही स्वादुबाबा स्वादुबाय सोबत रामदास नाम आम्ही सगळ्या भक्ता बाबा सुरेश्वरा राधा देवते महा शंकरा संघ आम्ही अक्षर उद्भत्ती ओळावी मनस्वतर सुगंधा गंध उत्तम
तुळशी मातेची सगळी छान अशी ना पूजा वगैरे झाली ब्राह्मण काकांच्या हातून. आता ना मंगलाष्टकीची वेळ आली होती. छान असं ना तुळशीचं सगळ्यांनी मिळून ना मग लग्न लावलं आम्ही. तर सगळ्यांना अक्षता वगैरे वाटल्या आणि मग छान असं लग्नाच्या तयारीला उभा राहिलो आणि तुळशी मातेचं लग्नाला सुरुवात केली. ठीक आहे. हा बरं सुस्ती काढलं म्हणून म्हणलं बडी अक्षता फक्त मला. चला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कुर्या सदा मंगलम शुभमंगल. सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरडं विनायकमहं चिन्तामणिस्थेवरं लेण्याद्रिः गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरांदण संस्थितो गणपती. कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. सावधान. राजाभिमकमिनी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणा बरा नृपवरा कवना सिम्या दे इजे. आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समरपू म्हणे रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसणे. कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासूर्णदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सहिता. कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. सावधान. आली लग्न घडी समीपनवरा घेवोनी आवागरा ग्रहयोक्ते मधुपर्क पूजन करा अंतरपटाते धरा दृष्टा दृष्ट वधुवरान करता दोघे करावी उभी वाजंत्रे
बहुगलबलान् कर्णे कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलः सावधान आता सावध सावधान सवयो साधा समीपी वसे वाग्वादान करापराध घटिका संपूर्ण आली असे भावे सद गुरूंचे पदभुजधरा चित्ते स्मरा सादरे दो पक्षी कुलदैवते वधुवरा कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान सगळ्यांनी तदेव लग्न विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मर्पते श्रीस्वाम नमामि लग्न लागले तुळशीला हार घाला चौकशी तदेव लग्नं सुदूरं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मर्पते श्रीस्वाम नमामि लाभस्तेषां दयस्तेषां तदेषां राजः तेषामर्फलसंवर्जनः तेषामृतस्तुहृदय सुवर्धनः विनायकं गुरुभानो ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती पणवत्या सर्वकार्यार्थसिद्धार्थे अभिसिद्धार्थम पूजते सुरासने सर्वविघ्नहस्ते गणाधिपते नमः सर्वप्रायसो त्रयसो भुवनेश्वरः देवानंदशुंद ब्रह्मदेशः जनार्दनः पाठ घ्या उभं राहायचं तर आता आपण नैवेद्य आपण आरती करायची बरं कृष्णाची मूर्ती बसल्या सावकाश ठेवून टाका तो शुभकार्यार्थ सिद्धार्थ पूजते सुरासने सर्वविघ्नहस्ते गणाधिपते नमः सर्वप्रायसो त्रयसो भुवनेश्वरः देवानंदशुंद ब्रह्मदेशः जनार्दनः ओम अवरवः विष्णुर्विष्णुर्विष्णुर ओम अवरवः ओम रवः श्रीराधानमः पुष्पदन्तवाच महेन्न पारन्ते पुरुषो यद्य सदृशे सतर ब्रह्मादीनापि तदवसन्नः स्वैगिरः आता आरती करायची आरती सगळी आरती करू शकता थोडी आरती तुम्ही घ्या थोडी मिसेस वगैरे सगळी आरती मावशी कोणी आरती घेऊ शकतो बरं का सगळ्यांनी ओळायचे प्रत्येक सुख हां आणि घंटी वाजव कुठेतरी तर बघा घंटी वाजव सुखगरजा दुःखगरजा वार्ता रघुनाथी नुर्वी पुरुषे महापुरुषाची सर्वांगी सुंदर वडिशंदुराजी कंठे जय महानमूर्ता सोळाजी जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामोना पुरुषी जय देव रत्नागतिका पोरा तुझगबरे कुमरा चंदनाची ओढी कुंकुमेश्वरा हिरे गणिता मुख्य शोभे शोभरा रुंदर पुणे पुढे चरणे घागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामोना पुरुषी जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सर्व सुंद वक्रतुंड तृणेना गात्रा माता वरपाये सदना संकटी पावाभि निर्मामी रक्षाभि स्वरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामोना पुरुषी जय देव दुर्गे दुर्गटवारी तुझवन संसारी अनंतमाते अंधे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी प्रणवाता संकटने वारी जय देवी जय महिषासुरवदनी सुरवरेश्वर वरदे तार संजवनी जय देवी त्रिभुवनी वनी पाता तुझे चंद्राही सारी सामान्य परंतु न पवने काही विवाद पडला पडलो प्रवारी जय तू भक्ता लागे जय तू दासा लागे पावष्णव लागे जय देवी जय महिषासुरवदनी सुरवरेश्वर वरदे तार संजवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निर्दाशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी आंबे गोपाशा आंबे दुर्वादून कोण परिविलाशा नरहरदन भिंदाला वदवंदनेशा जय देवी जय महिषासुरमतिनी सुरवरेश्वर वरदे तार संजवनी जय देवी लवतक देवी कराळ ब्रह्मांडी माळा विषकंठ काळा त्रिनेत्री बाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा जय तो दिया निर्मळ वागे जोडोळा जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा भारतीयो बाळू भावातीयो बाळू तुझ कर्पूर जय देव कर्पूर गौरा भवला नैने विशाळा अर्धांगी पार्वती कुमनांच्या वाळा विभुदे जय उदयन शिखंड निळा ऐसा जंगलो भौमा वेल्लाळा जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा भारतीयो बाळू भावातीयो बाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी जय सागर मंथन पैदले कामाजी अवतीत हालान देवडले तत्वासुरपणे प्राशान गेले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती उबाळू भावाती उबाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रंगरी परिवंदन सुंदर मदनारे पंचानन मनमोहन मर्जन गुरुकारे शतकोटी जय भीज वाचे उच्चारे रघुदिन कराम दासांतरी जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती उबाळू भावाती उबाळू तुझ कर्पूर गौरा जय देव युगे 28 विठेवर युगा वामांगी रखमायित शिवगोभा पुंडलिकाचा वेडी परब्रह्मालेखा चरणी वाहे भीमा उद्धरे
जय दैव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राजीचा वल्लभा पावे जुलभा जय दैव धन्य वेणुनाथ अक्षत्रपाला वर्णाचे कमले वनमाला सोळा राही रखमाबाई राणी राजवळा ओबाळी तीरा जागोषवा सावळा जय दैव पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राजीचा वल्लभा पावे जुलधा जय दैव ओबाळवारत्या कुर्बंजायते चंद्रा भागेमध्ये रुडून आलेती झेंडा पताका वैष्णवनाथमध्ये पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णाभागेती जय दैव पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ वल्लभ पावे जुलधा जय दैव आषाढे करता गे भक्ताजरी येते व साधू जन येते चंद्र भागेमध्ये स्नान जय करते दर्शन हे रामा तृतीया होय मुक्ती केशवासे नामदेव माधवासे नामदेव भावे वाळीती जय दैव पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीचा वल्लभ पावे जुलधा जय दैव सत्राने उद्याने हुंकारे वेदने कर्णमळ भूमंडळ सिंधू जगणे कडाडले ब्रह्मांड धाके द्रेवगणे सुरवणी सागर झाल्याचा पाणी जय दैव श्री हनुमंता व स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे नाभिभूतंधा जय दैव दुमदुमले पाताळे उडला प्रशब्द थरथरला धरणधरा माजना केला कडाडले ब्रह्मांड गुडकड उच्छेद रामे रामदासा शक्ती रामोघ जय दैव श्री हनुमंता व स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे नाभिभूतंधा जय दैव देवरार्थिजा कर्पूरगणं गणावतारं संसारकारं भुजगणारं सदा वसन्नं हृदयारविंदे भवं भवानी चैतन्यमानी सगनकुलफिरा घालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पासन रूपापिजे प्रेमी आनंद पूजन भावे ओवाळीर म्हणे नमः ओळ तमेव माता पिता तमेव लौकिक तमेव माता पिता लौकिक तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या धर्मं तमेव सर्वं तमेव काहेन वाचा मनसेवाया भूतत्वना नभो समवत् करोमि यदनं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वसुदेवरि त्रिकरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे सगळ्यांना आरती द्या सगळ्यांना आरती